काय झालं जावई बापू? अहो काय व्हायचं, पोटात कावळे वरडत्या. मग जेवून घ्या की. कसं जेवायचं हा? समधी उपाशी आहेत. ह्यात काय आहे एवढं? तुम्ही घ्या जेवून. नग नग बर राहील. डोळ्यावर झोप दिसती हाय. झोपा तरी मग. अहो कसं झोपायचं हा? पोटात काय नसल्यावर झोप येत नाही बघा. ऐका, म्हणून म्हणलं खाऊन घ्या, तर ते बी नाही. कसं करून ठेवलं आहे बघा त्या बाळ. झोपता बी येत नाही, जेवता बी येत नाही. तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे. हा, आराम करा. बाळ आला का उठवतो मी. आणि नाही उठवलं म्हणजे काय करायचं हा? पुण्यांदा जायचा तो. उद्या पुण्यांदा उपाशी राहायला लागल. नाही तसं काय नाही व्हायचं. मी आहे की जागा. बा तुम्ही दोघं बी झोपा, म्या राहतो जागा. नग नग तू पाणी घेऊन जा दे मग पाणी. दाजी काय तर खायला बी आणू का? खाया नग फक्त पाणीचा. बर. त्या बावला हुडकू हुडकू दमलं बघा. हा? पाय बी दुखायला लागला. माझी गंगी असती तर पाय दाबून दिला असतं तिने. घ्या, पाणी, घ्या. आता बरं वाटतंय. पाण्याने म्हणजे कसं झोप बी लागायची नाही. आजे, अगं झोप आली असेल तर झोप की. काय म्हणाली? अगं म्हणलं झोप आली असेल तर झोप. नाही, मला नाही झोप आली. तुला झोप आली असेल तर तू झोप. अगं झोपा तुम्ही. बाळू आला का सांगतो की. हा, बाळू आला? कुठं आहे? अगं आला नाही, आला का सांगतो. नाही, केव्हा येणार आहे? तुम्ही काय म्हणले होते रातच्याला येईल म्हणून? है या तर पाहिजे होता आता पतूर. बा ना सकाळ धरणं काय खाल्लं बी नाही. आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्या बाळाला उपास घडलाय. त्या बाळ्यामुळेच उपास घडलाय. सत्य हे बाळा, असं खिडकीतनं बाहेर बघून काय होणार आहे? तर काय करू? रात्री बी झोपली नाही, दिवसभर काही खाल्लं बी नाही, आणि आता बी जागी आहे. झोप की वाई. नाही, झोप नाही. बरं झोप नाही तर राहिलं. ये बस इथे. अगं ये की. मला ठाव हाय, समधी माझीच वाट बघतात. सरळ सांगून बघितलं तरी समजूनच त्यासनी. आता गेल्यावर बी समधी लगीनच करणार. ह्यांच्याशी तंटाच कराय ना ग. ह्यासनी जीवन झोपायच लावतो म्या. सकाळच्याला बघू काय करायचं आणि काय नाही ते.
आत्ताच आलो म्या. बर जेवाय वाढ, लय भूक लागली हाय मला. या इथं आम्ही सकाळपासून उपाशी आहे आणि यासनी आलं की जेवाय पाहिजे. अहो तुम्ही कशा पाय उपाशी हाय? जेवायचं नाही वय? तुझी वाट बघत होतो बाबा. तुझ्या बिगर घशाखाली घास उतरत नाही ना. बरं समधी जेवायचे आहेत, चला की जेवून घेऊ. आता नाही, आधी बोलायचं आहे. वय बैठक सुरू झाली का काय? नाही आत्ता आला हा यो, याला जेवाय पाहिजे. अहो मलाच नाही, तुम्ही समधी बी जेवला नाही. चला जेवूया, सकाळच्याला बोलता येईल. नाही नाही, सकाळच्याला बिकाळच्याला काय नाही, आत्ताच्या आत्ता बोलायचं. अहो आता बी तेच बोलायचं हाय आणि सकाळच्याला बी तेच बोलायचं आहे की. नग 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 पुण्यांदा गायब व्हायचा तू. याचं काय बी ऐकत बसू नका. काय असेल ते आता बोलून घेऊ. हवा पर त्यो म्हणतो आहे ना व बोलीन म्हणून. हा म्या का बोलाय नाही म्हणतो हाय वय? असं असेल तर मग जीवन घेऊ. सकाळपासून काय खाल्लं नाही, पोटातले कावळं वरडायला लागायचं. मग आधी पोटभर खायचं, त्या बिगर सुचत नाही बोलायचं. वय असं आहे म्हणती काय? ए तू का बोलण्यात गुतवू नका. अरे नाही बा, खरं तेच सांगतो हाय म्या. चला जेवाय घ्या. इतकं बाळू म्हणतो हाय तर बोलू उद्याच्याला. पर कुठं जाऊ नका हा. नाही जात, पण हा उद्या समधी सकाळी लवकर उठा म्हणजे झालं. हा ना आता तर तयार झाला आहे ना व बोलाय, तर आता उगा कुणी ताणू नका. हा चला जेवून घेऊ. सत्ते म्हणलं होतं ना व, तुळशी आहे मोर दिवा लावला समद नीट होत आहे. बघ झालं ना व. माझी यातनं सुटका करायची नाही, असंच ठरवलं हायच तर. बरं चल वाढाय घे. चला चल. काल सांगितलं तरी बी झोपले आहेत अजून. आय बा आणि दाजी बी. मी ह्यासनी सांगितलं होतं का सकाळी लवकर उठा म्हणून. मी बोलायला तयार होतो, तर आता हेच उठले नाहीत, त्याला काय करणार म्या? आता चाललो म्या.
कसला विचार करतो आहेस? काहीतरी चुकीचं चालू आहे, कसं थांबवावं ते समजत नाही. चुकी तुला कोणी काही बोललं का रे गुंडू? नाही, तुमच्या पदामुळे मी चुकलो तरी मला कोणी काही बोलायला येत नाही. हुकूम चालतो माझा गावात. अय्य हो, म्हणून आपण काहीही केलं तरी चालेल असं नाही ना. गुंडू, तुला नेमके काय बोलायचे आहे? गावचा पंच म्हणून मला जर गाव सांभाळायचं असेल तर आधी एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा लागेल म्हणतो मी. कोणाचं करणार बंदोबस्त? तात्यासारख्या लोकांचा, जे लोक इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगतात त्यांचा. अय्यो ए गुंडू, तात्या असं कधी करणार नाही आणि इकडच्या गोष्टी तो तिकडे जाऊन कधीच सांगणार नाही. आणि राहिला प्रश्न तिकडच्या गोष्टी इकडे सांगण्याच्या, त्या मीच त्याला सांगतो म्हणून तो करतो. अय्यो अय्यो अप्पा, त्याची काही गरज नाही म्हणतो मी. गाव चालवायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत असा अर्थ होत नाही. गुंडू, तुला आमची पद्धत आवडत नसेल पण त्याला काही पर्याय नाही. आधीच तर गोऱ्या सरकारमुळे सत्ता हातात राहिली नाही अय्यो आणि वर लोकांवर धाक ठेवायचा नाही म्हणजे कसे चालेल? अव्वा, हेच मला समजत नाही. गाव चालवायचं म्हणजे लोकांवर धाक ठेवायचा असं कसं म्हणतो मी? तुला शेवटचं सांगतो, एकदम फायनल. तुझ्या हातात जेव्हा सगळा कारभार येईल तेव्हा तू तुझ्या पद्धतीने कर, मला काही सांगू नकोस. माझ्या हातात आहे, मला जे योग्य वाटेल तेच मी करणार. तुला पटो न पटो. अय्यो माझा मी विचार करत होतो, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. अय्यो निघून गेला. हा असा का वागतो आहे काही समजत नाही बघा. अय्यो समजायचे काय ते आता वैजंता? त्या बाळूच्या नादाला लागून आपल्या विरोधात चालला आपलाच गुंडू. मग आपण काही करायचे नाही का? अयो काय करणार? बाळू सोबत राहू नको सांगितलं तर ऐकत नाही. लहानपणी ऐकत नव्हता, आता तर मोठा झाला, कसा ऐकणार? मग आपण काही करायचे नाही? अय्यो गुंडूला काही करायचं नाही, बाळूचं कटा काढायचं. बाळूचा हा गुंडू बाळूला कधी भेटायला जातो काही कळत नाही बघा. अयो ते मलाही माहिती नाही, पण बाळू घराच्या बाहेर पडता कामा नये. नाही तर गावातूनच बाहेर गेला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. अय्यो तात काही नाही. बाळू म्हणलं बा लगीन लावून देत. एकीकडं पंच, एकीकडं देवप्पाचा गुरु, एकीकडं बाळू. आता काय लगीन झाल्या वाचून राहत नाही. बाळू पुढं चाललंय. बाळू थांब, थांब, अरे थांब, आलंच मांजर आडवं. थांब, अरे मला काय झालं? काल तर चांगला बोलत होता, लगीन लावून देईन म्हणलं. गडबडीत असं चांगलं आहे बाळू. अरे हे काय झालं? अरे भांडणं बिंडणं लागले काय? बघून या. अरे हाय का नाही कोणी? मयप्पा समजा गपगार झालं. जावई बापू, भीमा
हाय का कोणी? हा? हा? पुन्हा डोसक्यावर आलं तरी झोपले काय समजे? काय तर गेले. अय मयप्पा, अय मयप्पा उठ ना. अरे तात्या काय सकाळ सकाळ सकाळी सकाळी? अरे उन्हा डोसक्यावर आली अजून झोपले तुम्ही? हा? काय सांगतोय मग बघ की बाहेर. भाई की मग काय झोप लागली काय समजना. भीमा अरे उठ सकाळ झाली. अरे सकाळ झाली उठ. अरे सोपू दे की. कशाला कालवा करता रे? जावई बापू उठा सकाळ झाली. ए तात्या आता तू सपनात बी यायला लागला. अहो मला तुमच्या सपनात यायला आवडत पर सपन नाही खरंच आलो आहे म्या. उठा उठा ना. उठा सकाळ झाली. वय अहो ते दार खिडक्या थाड 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 वाजत होते वाऱ्याने. मी आलो गपकन थांबले. म्हणलं काय झालं बघा तर तुम्ही खुशाल झोपेले. अरे काल दिसभर समधी बावला उडकीत होतो. जेवली बी नव्हती कोणी, दमली होती. रात्री बाळू आला तेव्हा कुठं जेवलो आणि समधी झोपलीच. असं झालं होय. तरी म्हणलं असं तर कधी होत नाही बा. कस काय झालं ते बाळाला जाताना पाहिलं म्या. त्याला हाक मारली मी थांबला बी नाही तो. मग इकडे येऊन पहा म्हणलं दरवाजे खिडक्या वाजायला लागले. धसकन झालं काळजात. म्हणलं भांडण बिंड झालं काय. म्हणलं जाऊन पहा तर तुम्ही झोपेल. बाळ्याला जाताना बघितलं म्हणजे बघितलं म्हणजे का? बघितलं म्हणजे बघितलं जात होत त्यो. ए तात्या कुठे गेला बाळू? आव जावई बापू ते का मला सांगून जातो का कुठे गेला? गेला. काय झालं? अरे त्याच्या संग बोलायचं होतं. रातच्याला म्हणला की सकाळच्याला बोल आणि सकाळी उठून गेला तो आम्ही उठायच्या आधी. अर म्हणजे बोलणं झालं नाही काय तुमचं? ए तात्या उगा आगी तेल वाचू नका आता. नाही आय सत्ते बाहेर या. आज झोपलात का काय? बाहेर या. काय करतात काय माहिती. काय झोपलात का काय तुम्ही? अगं सकाळ झाली आहे. बाया निघून गेला